नमस्कार नमस्कार. मी डॉक्टर विनय दिलीपराव यादव पाटील उंडाळकर, संचालक तेदी बायोग्रीन. आज आपण उंडाळ येथे सागर शेवाळ्यांच्या शेतावरती आहे. नमस्कार. तुमचं हे क्षेत्र किती आहे? हे माझं क्षेत्र 50 गुंठे आहे. ही आता ह्याला ही 15/012 ही व्हरायटी मी जानेवारी 29/1/2025 ला केली होती. आज हिला एक 11 महिने पूर्ण होत आहे. आता ही 4.5 फुट अंतरावर केलेली लागण आहे. व्हरायटी केलेली आहे. त्याला प्रामुख्याने तुम्ही आता ह्याला खत कुठली घातली सुरुवातीला कांडी लागण करताना आम्ही ह्याला सुरुवातीला म्हणजे ह्याचे बियाणे आम्ही बियाणे प्लॉट कृषी खात्यातून आणलेला, म्हणजे आपल्या मोंड्याला जी कृषी विद्यापीठ आहे त्यातून कृषी विद्यापीठाचं ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, त्यातून संशोधन केंद्र, तिथून बियाणे आणले. तिथून हे बियाणं आपण आणून बियाणे प्लॉट केलेला. हा बियाणे प्लॉट चांगला आलेला. त्यानंतर आपण इथं ही 4.5 फुटाच्या अंतरावर कांडी लागण केली. कांडी लागण करताना सिंगल सुपर फॉस्फेट 4 पोती, गंधक 10 किलो, कीटकनाशक 5 किलो व त्याच्याबरोबर ह्युमिक ऍसिड 10 किलो, 25 किलो असं बेसल डोस टाकलेला. त्यानंतर कांडी लागण उगवून झाल्यानंतर आपण आळवणी घेतलेली. आळवणीमध्ये रासायनिक खते 19 ह्युमिक ऍसिड आणि कीटकनाशक अशी आळवणी घेतलेली. त्यानंतर मग 1.5-2 महिन्यानंतर आपण त्याला बेसळ एक डोस दिलेला. 10-26-26 3 पोती, त्यात MOP, नंतर आपले अमोनियम सल्फेट आणि असे मिक्स एक डोस केलेला. ओके, म्हणजे तुम्ही सर्वसाधारण खत ह्या उसाला 3 ते 4 वेळा खत घातली? हो, 4 वेळा खत केली. त्यात फवारण्या किती घेतल्या तुम्ही? फवारण्या 2 झाल्या. त्याचबरोबर तणनाशकाची फवारणी तुम्ही घेतली होती? तणनाशकाच्या फवारण्या माझ्या 3 झाल्या. पण त्या व्हरायटीला तणनाशकाची फवारणी चालत नाही. म्हणजे आम्हाला तसं ते विद्यापीठाकडून काही सांगितलं नाही त्यांनी की बाबा ह्या व्हरायटीला तणनाशक चालत नाही. जसं 86-32 जसं तणनाशक चालतं तसं ह्या व्हरायटीला तणनाशक चालत नाही. तणनाशक वापर केल्यामुळे ह्या म्हणजे फुटवे वगैरे किंवा त्याच्या ह्या ऊसाची कुचंबना झाली. मी आता प्रामुख्याने तणनाशक कुठलं वापरलं होतं याच्यामध्ये? आपलं रेग्युलर 240 आणि मेट्राझिन पावडर, मेट्राबेन्झिन आणि वापरलं होतं. महत्वाची गोष्ट आहे की आता तुमचं ह्या ऊसाला किती महिने झालेत? 11 महिने झाले. 11 महिने सुद्धा तुम्ही तोड घेतला. आता आपण 11 महिन्याच्या ऊसाच्या कांडीची परिस्थिती काय बारकाईने बघूया. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 म्हणजे साधारण जर विचार केला तर 23 ते 25 तुमच्या ऊसाला कांडे आहेत. हो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 11 महिन्यात ऊसाला तोड घेतलेली आहे. हो. आता ऍव्हरेज जर तुमचा खर्च काढला त्या ऊसाचा, तर आपण प्लॉटवर येण्या अगोदर आपल्याला टोटल खर्च किती गेला, काय केले हे त्यांनी सांगितलंय. आपण ते प्रामुख्याने आता खर्च काय गेला ते आपण बघूया. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण हा जो खर्च आहे तो एकराच्या हिशोबाने सांगणार आहे. यांचं क्षेत्र 50 गुंठे आहे. याच्यामध्ये नांगरणी 4000 रुपये, रोटावेटर मारणे 3600 रुपये, सरी सोडणे 2800 रुपये, ऊस बियाणे 7500 रुपये, ऊस लागवड 5500 रुपये, भेसल डोस मध्ये त्यांचा 4500चा भेसल डोस होता. बाळबांनी 12000ची होती. मोठी बांधणी होती 17000 रुपये. असा त्यांनी टोटल रासायनिक खताचा खर्च 33500 रुपये केलेला आहे. त्याचबरोबर फवारणीची औषधे 4000ची आहेत, तणनाशक 4000, फवारणी मजुरी 3000, बाळ बांधणी रोटरची मजुरी 4000 रुपये, मोठी बरणी रोटर मजुरी 4000 रुपये, पाचट काढणे 6000 रुपये,
ऊस तोडणी 3200 रुपये, ड्रायव्हर एंट्री 500 रुपये, पाणी देणे 5000 रुपये आणि भांगलणी 25,000 रुपये, असा हिने टोटल एकराचा आपण हिशोब काढला तर 1,16,000 रुपये, 1,16,100 रुपये हा टोटल यांचा खर्च आलाय. सगळ्यात महत्वाची, तुम्ही ज्या वेळेस आपली ते जे बायोग्रीनची क्रॉप मास्टर किट वापरल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला प्लॉट मध्ये? त्या कांडे म्हणजे त्याचा तर आम्हाला जसं तणनाशकाचा झटका बसला, त्यानंतर मी यांच्याशी संपर्क साधून यांची जैविक खताचं जी किट आहे तो घेतले आणि तिथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आळवणी फवारणी केली. किट काय त्यांचं महाग नाही, त्यांनी मला सांगितले पाट पाण्यानं घालायचं, पाट पाण्यानं मी सोडलं. ती कांड्यातलं अंतर किंवा पेरा वाढला, जाडी वाढायला लागलेली. पण मी ह्यांचं किट नंतर मग एक 6-7 महिने झाल्यानंतर माझ्या ऊसाची ग्रोथ होईना असे झाल्यानंतर मी त्यांच्याकडून हे किट घेतलं आणि त्याचं एक 2-3 महिन्यात, 2-2.5 महिन्यात त्याचा रिझल्ट आलेला आहे. आता आता हिनी बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की 11 महिन्यातच ऊस का तोडायला सुरुवात केली, तर प्रामुख्याने बऱ्यापैकी ऊसाला तुरा यायला लागलाय आणि जर ह्या व्हरायटीला लवकर तुरा येतोय आणि लवकर जर तुरा आला तर दशी पडून उत्पादन घटण्याची चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे मी 11 महिन्यातच ऊस तोडण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला ह्या व्हरायटी बद्दल तुमचं काय मत आहे? व्हरायटी तशी चांगली आहे, पण त्याला मार्गदर्शन योग्य भेटलं पाहिजे किंवा याच्या नत्राचे प्रमाण. आता सूर्याच्या बाबतीत मी यांनाच यांच्याबरोबर चर्चा केली. यांना एक महिन्या 6 पूर्वी त्याची डेअरी फूड सूर्य यायला लागलेली. मी त्यांना बोलवून प्लॉटवर घेतली. त्यांनी सांगितले की तुम्ही जे आजवर रासायनिक खताचा डोस दिलेला त्यातून नत्राचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि आता तुम्ही आता डेअरी फुगायला लागले. तुमचे 1-1.5 महिन्याच्या आत तरी हा ऊस गेला पाहिजे. तुमची तुरी पडायच्या 1 महिन्याच्या पुढे जर तुरी पडून ऊस तुम्ही 1-1.5-2 महिन्याने घालवला तर त्या ऊसात दशी फुटणार, त्याचं नुकसान होणार, पोकळ होणार. मला यांनी मार्गदर्शन केलं. मी ह्याच्यावर 11 महिन्याच्या आत ऊस तोडण्याचा निर्णय घेतला आणि ते म्हणले तुमची नंतर खुडकी पण खराब होणार, येणाऱ्या खोडवा पिकाला पण उत्पन्नाला तुम्हाला मार बसेल, म्हणून आम्ही आता निर्णय घेतलेला आहे. तर ऊसाची सर्वसाधारण 7 महिने झाले तेव्हा अशी ग्रोथ नव्हती किंवा अशी जाडी नव्हती, असे पेरे लहान होते. म्हणजे साईज ह्या पेऱ्यांची आता अजून आहे हे म्हणलेले. अजून जरा तुम्ही केलं असतं सुरुवातीपासून जर किट वापरला तर या पेऱ्यांची अंतर वाढली असती, जाडी वाढली असती, उत्पन्नाला आणखी मला फरक पडला असता यापासून. त्याची उंची साधारण हा एक 12-15 फुटाच्या आसपास 15 फूट आहे. 15 फुटाच्या आसपास आहे आणि वजनही चांगलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.